श्रीचा फोन आलता गावाकडे कधी यायचं, तर आम्ही निघालो. आणि श्री कुठे गेला? श्रीला सई सेजू थोडा कंटाळा आलाय, जायची इच्छा नाही आहे. म्हणजे गावाकडे जाऊ वाटतंय, पण आता प्रवास करायची इच्छा नाही आहे. आणि श्री आणि सईला पण जायचं आहे. तू आहे ना सई? सेजूला पण. आणि चला मग चाललं का गावाकडे भेटू. पुण्याला आधी पुण्याला जायचं आहे, मग उद्याच्याला गावाला जायचं आहे. आज पुण्याला जाऊयात, संध्याकाळपर्यंत पोहोचतो. 6 वाजेपर्यंत पोहोचतो आपण. आणि पप्पा येतील आपले 2 दिवसांनी मागे. काय हे काय हे काय खायचं? काय दिवसभर खाल्लंय की आज? अरे नाही, म्हणजे टॅक्सीपासून पुतळं खायचंय अजून. बापरे, किती खाती, दिवसभर खाती. चला मग आता आली टॅक्सी पण. श्रीची गाडी बघा. देवांश रेडी झाला बाळा? शूज घाल. आणि हे काय चाललंय? हे कोणी असं? ते घेऊन कुठे चालला तू? खिशात अजून चिमटे भरले तुझं. श्रीने आपली गाडी कुठं बी जाताना आमची गाडी. गावी जाण्यासाठी आम्ही रेडी झालेलो आहोत. श्री पण रेडी झालाय, सई सेजू सगळे रेडी झाले. पण जे आम्हाला नेणार आहेत तेच गायक आहेत सध्याला. सई सेजू रेडी? जाणार आहे गाव? ह्याला इथं घराला राखण ठेवायचं. तू इथंच राह, तुला नाही नेणार आजी बाबाकडे. न्यायचं होय. मग श्रीला ठेवायचं का इथं? मग कुणाला ठेवायचं इथं सांगा. चला चालू. सगळी साफसफाई झाली. सोना मॅडम सगळी तयारी झाली. निघालो सासरी. चला शूज घाला. शूज पहिले. शूज आम्हाला शूज सापडत नाही. शुल्ले आम्हाला वाटलं भाऊजी चाले. काय येईनच भाऊजी 3 वाजते. आमच्या सासूबाई कालच्या 3 वाजल्यापासून वाट बघत आमची. आज 3 वाजल्यात तरी आम्ही इथंच आहे. श्री जायचं? दादा कधी आई उद्या येणार आहे का? उद्या येणार आहे? हा, आई बनली उद्या येणार आहे. आपण जाऊयात मग आता. काळजी. जेवायला काय आम्ही चाललो तर कोण देणार? काल गाडी ह्याच्यात ठेवली त्यांनी. भाऊजी तितकं नाही. चल तू गाडी उभा आहे, आपण गाडी तू घेऊन जा आम्हाला. पण गॅरंटी कमी पोहोचत व्यवस्थित. किती वर्ष झालं गाडी नाही चालवली? 2 वर्ष झालं. मग काय नाही, तुझ्या तर विश्वास बिलकुलच नाही. कशी करायची ते मला आठवण लागलं. बघा हुशार आमची. सायकल येते का तुला चालवता? गाडी चालवायला मला स्कूटी येते. सायकल नाही येत. सायकलची गॅरंटी तरी कमी ना. शिकुटी आता मला दे. एकदा बघ श्री एकदा तुम्हाला जा बरं आता म्हणजे पाकिट तर गावाकडे आलो. संध्याकाळ झाली होती. जेवण वगैरे केले. खूप जास्त थंडी वाजत होती म्हणून इथं शेकोटी केली होती. सगळेजण आजी आणि बाबा सगळ्या नातवांना घेऊन शेकोटी शेकत बसले होते. सेजूने पण पहिल्यांदाच असे म्हणजे शेकोटी शेकत बसल्या होत्या. चाललं होतं ते फार पाय वगैरे लावत होते. दुसऱ्या दिवशी कथा वाचन वगैरे केले आमच्या घरी. आमच्या जावा आल्या होत्या, त्यांनी कथा वाचन वगैरे केली. बसल्या, चहा वगैरे घेतल्या
आणि त्याच्यानंतर श्री आणि त्यांना बाहेर जायचं होतं, त्यांना पण रेडी केलं, त्यांना बाहेर आम्ही काढलं आणि मस्तपैकी मी पार्टी पण बिटी करून चालले आलो गेले. आज गावाकडे कांदा काढायला राहणार. पार्टीच्या वेचलेल्या टोप्या पण घेऊन आलोत आम्ही रानातल्या बायकांना. आणि चालल्या सगळ्या बाया आहेत कांदा काढतात, तुम्हाला समोरून दाखवते. आणि मागच्या वेळेस इथूनच आलतो, पूर्ण तूर वगैरे होती. आणि आता उन्हाळा असं हिवाळा आहे तर पूर्ण असं हे झालंय, म्हणजे हिमाळावरचं रान आहे तर पाहू शकते डोंगर वगैरे. त्याच्यामुळे जराशी उन्हाळ्या पडल्यावानी झाले. आत्ताच हिवाळ्यातच उन्हाळ्यावानी वाटायला लागले. भरपूर बायात रानामध्ये. चला मी पण आता माहीत नव्हतं पण त्या रानात कांदा आहे. आता बघितलं, बघत बघत आले रानात, त्यावेळेस इथं समोर दिसला. तर दुपारी बायका जेवण केलं आणि पुन्हा आम्ही लागलो. कम्प्लीट एक टायलीवरून कांदा काढला सगळ्या बायकांनी आणि संध्याकाळची वेळ झाली आणि आता परत आम्ही घरी चाललो. लवकर दिवस जातो. पप्पा मागून बैल आणि बैलगाडी घेऊन येणार होते. ट्रॅक्टर भरला, बराच झाला, इकडचा राहिलाय काढायचा, हा आता उद्या काढायला यायचा. आता मी चाललो घरी कारण दिवस मावळलाय. चला मग मस्तपैकी आज कांदा काढून झाला. बायका होत्या बऱ्याचशा आणि आमचे बैल दाखवते. कांदा काढल्यावर हात कसे झालेत खराब. मस्त पक्ष्यांचा किलबिलाट, छान वातावरण गावाकडचं मस्त प्रसन्न.